सांगलीच्या पावसासंदर्भातील आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। मुसळधार पावसामुळे सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे। वारणा नदीचं पाणी नदीपात्राबाहेर पडलेलं आहे। कृष्णा नदीवरील आयुर्विन पुलाचं आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीचे दृश्य ड्रोनद्वारे आता टिपण्यात आलेले आहेत। मुसळधार पावसामुळे आपण पाहतोय सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने सुद्धा सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। कोल्हापूर सांगली या भागामध्ये काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊस बरसतोय। कोल्हापूरला पुराचा धोका निर्माण झालेला आहे। मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद झाले। यामध्ये कोल्हापूर रत्नागिरी कोल्हापूर गगनबावडा मार्ग वाहतुकीसाठी सध्या बंद झालेला आहे। कोल्हापुरातून पुणे बंगळुरू महामार्गाकडे जाणारा बावडा शिये हा मार्ग सुद्धा बंद झालाय। पंचगंगा नदीची पाणी पातळी 41 फुटांवर गेली आहे। कोल्हापुरातली नेमकी काय स्थिती आहे आपण या दृश्यांच्या माध्यमातून समजून घेऊ शकतोय। कोल्हापूरचा पुराचा धोका या ठिकाणी निर्माण झालाय। अधिकची माहिती आपल्याला रणजित माजगावकर देतात। रणजित, आपण पाहतोय पुराचा धोका निर्माण झालाय। कोल्हापूरच्या कोणत्या भागात तुम्ही सध्या आहात आणि तिथली परिस्थिती काय आहे? मी सध्या कोल्हापूरच्या पंचगंगा नदी परिसरात आहे आणि माझ्या पाठीमागचं हे दृश्य पंचगंगेचं हे विशाल पात्र जे आहे यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होताना आपल्याला दिसतोय। कोल्हापूर शहरामध्ये गेली 15 दिवस मुसळधार पाऊस पडतोय। याचा परिणाम आता आपल्याला जाणवायला सुरुवात झालेली आहे। कोल्हापूरची ही पंचगंगा सध्या धोक्याच्या पातळीकडे जाताना आपल्याला दिसते। 42 फुटांवर ही पातळी सध्या आहे आणि धोक्याची पातळी ही 43 फूट आहे। त्यामुळे संपूर्ण नागरिकांना दक्षतेचा इशारा प्रशासनाने घेण्यास सांगितलेला आहे। कोल्हापुरातून जाणारे जे महामार्ग आहेत राज्यमार्ग आहेत हे राज्यमार्ग सध्या बंद आहेत। या परिसरातली वाहतूक ही पर्यायी मार्गाने वळवण्यात आलेली आहे। तसंच कोल्हापुरातला जो सुतारवाडा परिसर आहे या परिसरातल्या नागरिकांचं स्थलांतर काल प्रशासनाने केलेलं आहे। आंबेवाडी चिखली प्रयाग यासह अनेक जी गावं आहेत ज्या गावांमध्ये नेहमी पूर येतो या गावातला नागरिकांना आता काही शासनाने नोटीस दिलेली आहेत। त्यांना त्वरित गाव सोडण्याचे आदेश दिलेले आहेत। त्या पार्श्वभूमीवर आता सरकार प्रशासन अलर्ट झालेलं आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे राधानगरी धरण हे 92% भरलेलं आहे। असा पाऊस सुरू राहिला तर कोल्हापूरला पूरसदृश परिस्थितीला सामोरे जावं लागणार आहे। निश्चित रणजित, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।